तर T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज अहमदाबादेत नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात रंगणार आहे। पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंना विश्वविजेतेपद जिंकण्याची संधी मिळाली असून या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं। त्यामुळे हा सामना कोण जिंकणार आणि कोणाचं पारडं जड असणार या बाबतीत रायगड जिल्ह्यातल्या खेळाडूंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकरी। भारत आणि न्यूझीलंड मध्ये आज अंतिम सामना होतो। या अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कोण इतिहास रचणार आणि कोण विश्वविजेता होणार। मात्र या सामन्याबद्दल ग्रामीण क्रिकेटपटूंना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आता अंतिम सामना होतोय भारत आणि न्यूझीलंड। खरं तर सलग दुसऱ्यांदा विजेता होण्याचा संधी भारताकडे आहे, तर पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे। काय आत्मविश्वास आहे? आम्हाला आमच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे। विजय हा भारताचा होणार। हा आजचा ऐतिहासिक विषय, हा विजय हा भारताचाच आहे। नक्कीच बघितलं तर विजय भारताचा होईल। तुला नेमकं काय वाटतंय, कोण फॉर्म मध्ये चाललाय, कोण चांगले विकेट घेईल? आपल्या संघामध्ये असणारे खेळाडू संजू सॅमसंग असू द्या, तो चांगला उत्तमरित्या फॉर्म मध्ये आहे। त्याचप्रमाणे आपला कर्णधार सूर्यकुमार यादव हा सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे। तसेच गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आहे, त्याच्यासारखा तर गोलंदाज पूर्ण विश्वामध्ये नाही आहे। नक्कीच आपण 100% आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच। आजचा सामना खूप रंगतदार होणार आहे असं मला तरी वाटतंय, कारण बुमराहच्या 4 ओव्हर ह्या खूप महत्त्वाच्या असतील। तसेच संजू सॅमसनचा फॉर्म, तसेच जर का ह्याला सूर्यकुमार यादवला जर बॅटिंगचा फॉर्ममध्ये यायचं असेल तर ही संधी आहे फायनलमध्ये खेळण्याची। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।